नमस्कार, मी डॉक्टर बालाजी बिरादार, मधुमेह तज्ज्ञ. मागील 10 वर्षापासून अश्विनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे डायबिटॉलॉजिस्ट म्हणून मी रुग्णसेवा देत आहे. आज आपण आरोग्याशी निगडीत अशा आजारावर बोलणार आहे की ज्या आजाराने बिमारी नसून महामारीचे रूप धारण केलेले आहे. तर तुम्हाला कळालंच असेल तो आजार कोणता असेल, तर सध्याचा वाढत चाललेला डायबिटीज आजार. डायबिटीज म्हणजे रक्तातील साखर वाढणे असे पेशंटला वाटते, पण डायबिटीजचे जर मूळ कारण पाहिले तर इन्सुलिन रेजिस्टन्स हे त्याचे मूळ कारण आहे. कारण टाईप 1 डायबिटीज म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सुलिनच तयार नाही, जो लहान वयामध्ये होतो तो आपण रिव्हर्स करू शकत नाही किंवा त्याला आपण बरं करू शकत नाही. तर उरला टाईप 2 जो 40च्या पुढे होतो किंवा लठ्ठ माणसामध्ये होतो किंवा निष्क्रिय माणसामध्ये होतो. त्या डायबिटीजमध्ये असं आढळून आलेले आहे की 90 ते 95% लोक हे जाडपणाच्या कॅटेगरीमध्ये येतात. म्हणून हे वाढलेलं जे मेद आहे म्हणजे फॅट ज्याला म्हणतो, ते टाईप 2 डायबिटीज होण्याच्या मागचं कारण समजलं गेलेलं आहे, जे याला आपण इन्सुलिन. मग आपण जर या मूळ कारणावरच जर ट्रीटमेंट केली तर हा डायबिटीज रिव्हर्स सुद्धा होऊ शकतो. पूर्वी असं म्हटलं जायचं की डायबिटीज हा जन्मभराचा आजार आहे, पण आता अलीकडच्या काळामध्ये इतकं संशोधन झालेलं आहे किंवा पेशंटचे अनुभव असे सांगतात की ह्या डायबिटीज जर तुम्ही योग्य वेळी उपचार, योग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना केला तर तुमचा डायबिटीज रिव्हर्स सुद्धा होऊ शकतो. तर सर्वप्रथम आपण पाहूया इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय. इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे आपण जे अन्न खातो, अन्न खाल्ल्यानंतर त्याचं रक्तामध्ये ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं व हे ग्लुकोज प्रत्येक पेशीकडे नेण्याचं काम इन्सुलिन नावाचं हार्मोन करत असतं. मग काय होतं, समजा ह्या कुलूप म्हणजे पेशी आहेत आणि ही चावी म्हणजे इन्सुलिन आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्लुकोज जर आपल्याला पेशीमध्ये जायचं असेल तर ही चावी आपल्याला लॉकला लावावं लागेल. पण काय झालेलं आहे, ह्या लॉकच्या दाराशी मेद म्हणजे चरबी साचलेली आहे. मग मला सांगा हे लॉक उघडेल का? नाही. त्याच्याप्रमाणे ते काय होत आहे, पेशी त्या इन्सुलिनला प्रतिसादच देत नाहीत. यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स असे म्हणतात. तर आता पाहूया इन्सुलिन रेजिस्टन्स वाढण्याचं कारण काय काय आहेत. तर सर्वात प्रथम कारण आहे मेद. मेद म्हणजे फॅट. फॅट का वाढतो? जर तुमच्या आहारात तुम्ही जर योग्य अन्न खात नसताल, चरबीयुक्त प्रोसेस्ड रिफाईंड कार्बोहायड्रेट्स फॅट्स जर खात असताल, प्रोसेस्ड इन्स्टंट फूड खात असताल, तर ते चरबीमध्ये रूपांतर होतं. कारण इन्सुलिन हा स्टोरेज हार्मोन आहे. जर तुम्ही अतिरिक्त चरबी खाल्लात तर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होत न होता त्याचं चरबी फॅटमध्ये रूपांतर होतं. तर हे फॅट काय करतं नंतर की इन्फ्लॅमेटरी हार्मोन, प्रो इन्फ्लॅमेटरी सबस्टन्स रिलीज करतं, ज्याला की आपण इंटरल्युकिन 6 किंवा 2 नेक्रोसिस फॅक्टर म्हणतात. मग हे वाढलेलं इन्फ्लॅमेशन किंवा वाढलेली जळजळ काय करतं, तर इन्सुलिन सिग्नलिंग कमी करून देतं. त्यामुळे काय होतं, तर बीटा सेलचं फंक्शन कमी होतं, इन्सुलिनच तयार होत नाही. दुसरं कारण आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी म्हणजे आजकाल आपण बघत आहे व्हिटॅमिन डीची किंवा व्हिटॅमिन B12ची किंवा महिलांमध्ये आयर्न, फोलिक ॲसिड, कॅल्शियमची डेफिशियन्सी किती वाढलेली आहे. ही जर जीवनसत्व किंवा प्रोटीने आपल्याला जर व्यवस्थित नाही भेटली तर चांगल्या क्वालिटीचं इन्सुलिन तयार होणार नाही. त्यामुळे इन्सुलिन कमी क्वालिटीचं तयार झाल्यामुळं आपल्याला ग्लुकोज वाढणार आणि डायबिटीज होणार. मग डायबिटीज झालं की कोलेस्ट्रॉल होणार आणि हे फॅट जे असतं ह्याचं कोलेस्ट्रॉलमध्ये रूपांतर होतं. कारण शुगर रिलीज झाल्यानंतर शुगरसोबत जे लिव्हर असतं तो कोलेस्ट्रॉल सुद्धा सिक्रिशन करतं आणि हे कोलेस्ट्रॉल रक्ताच्या आतल्या थरामध्ये जमा होतं आणि हळूहळू पेशंटला मग हृदयरोग होणं, मग पॅरालिसिस येणं, किडनी आजार होणे, असा आजार व्हायला लागतात. तिसरं आहे आपलं स्ट्रेस, ताणतणाव. ताणतणावामुळं काय होतं, तुमचे कॉर्टिसॉल हार्मोन वाढतात आणि हे कॉर्टिसॉल हार्मोन म्हणजे तुमचे सिम्पथेटिक नर्वस सिस्टीम वाढते, तुमची धडधड वाढणे, तुमचं BP वाढणे. कॉर्टिसॉल काय करतं, हे वाढलेलं हार्मोन लिव्हरमधून ग्लुकोज सिक्रिट करतं आणि त्याच्यासोबत कोलेस्ट्रॉल सुद्धा सिक्रिट करतं. त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे झोप. म्हणजे झोपाचं आणि मधुमेहाशी किंवा लठ्ठपणाशी खूप जवळचा संबंध आहे. कारण झोप जर व्यवस्थित झाली तरच तुमचे गुड हार्मोन्स म्हणजे एंडॉर्फिन्स किंवा डोपामिन सिक्रिट होतात. जर झोप नीट झाली नाही तर कॉर्टिसॉल लेवल वाढते आणि तेच चक्र सुरू होतं, म्हणजे ग्लुकोज तयार होणे, कोलेस्ट्रॉल तयार होणे. त्यामुळे अति विश्रांती किंवा अति व्यायामाचा अभाव किंवा फूडमध्ये तुम्ही आता म्हणल्यासारखं तळलेले पदार्थ खाणे, प्रोसेस्ड पॅकेज्ड फूड काढणे. पॅकेज्ड फूडबद्दल असं म्हणलं, जितना पॅकेट खुलेगा उतना पेट फुलेगा. म्हणजे तुमचं बेंबी आणि तुमचं मणक्यातलं अंदर वाढत जातं आणि तुमची ढिरी वाढत जाते. आणि विशेष म्हणजे इंडियन लोकांमध्ये असं आढळून आलेलं आहे की ते बॉडी मास इंडेक्स, जे वजन तुम्ही स्थूल आहात का ओव्हरवेट आहे ह्याचं काढण्याचं मोजमाप आहे, तर त्याप्रमाणे इंडियन लोक जाड सुद्धा नाहीत किंवा ओव्हरवेट सुद्धा नाहीत, पण त्यांच्या शरीरावर हातपाय बारीक आहेत आणि त्यांच्या पोटावरची चरबी, ज्याला विसरल फॅट म्हणतात, ती खूप बॅड असते, ती खूप खराब
खराब प्रकारचे आहेत. ह्याला इक्टोपिक फॅट डिपॉझिशन म्हणतात. जर तुम्ही बाहेरच्या देशामधले लोक पाहिला तर पूर्ण शरीराची जाडी वाढलेली असते, म्हणजे त्याला इक्वल फॅट म्हणतात. आणि आपल्या इंडियन लोकांचं कसं असतं, फक्त पोटावरची चरबी वाढलेली असती, ती खूप खराब असते, जे इन्सुलिनला प्रतिरोध करते, इन्सुलिनला काम करू देत नाही. म्हणून इंडियन लोकांमध्ये डायबिटीज होण्याचं प्रमाण जास्त झालेलं आहे. आता आपण पाहूया हे रिव्हर्सल जे म्हणतो, याचे कसं रिव्हर्स करू शकतो आपण डायबिटीज. तर सर्वात प्रथम म्हणजे आपण आहारामध्ये बदल केला पाहिजे, कारण आहारात बदल केल्याशिवाय तुम्ही डायबिटीज कंट्रोल करणं किंवा निर्मूलन किंवा रिव्हर्स करणं सुद्धा तुम्ही त्याचे विचार सुद्धा करू शकत नाही. त्यामुळं आहाराला तुमच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचं आहे. आहाराचा जर विचार केलात तर तुम्ही जेव्हा प्लेट घेता, तुम्ही एखादी जेवणाची प्लेट घेता, आजकाल आपण लोक काय करतो, आपलं जे इंडियन लोकांमध्ये काय आहे, भात आणि गहू याचं प्रमाण खूप असतं. तर ह्या प्लेट जर बघत असाल तर ह्या प्लेटमध्ये काय सांगितलं, अर्धा भाग तुम्ही फळं किंवा पालेभाज्या घ्या, फक्त 1/4 भाग जे रोटी आणि भात किंवा चपाती किंवा भात, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यापासून ग्लुकोज असतात. उरलेल्या ह्याच्यामध्ये तुम्ही डाळ घ्या, दूध घ्या, दही घ्या किंवा प्रोटीन्स म्हणतात त्याला, ते प्रोटीन्स घ्या. अशा प्रकारे तुमच्या आहारातलं कार्बोहायड्रेटचं प्रमाण, ज्याच्यापासून आपण शुगर तयार होते, त्याचं प्रमाण 20% किंवा 25% ना तुमचं फायबरचं प्रमाण वाढवा, ज्याच्यामध्ये फळ आणि पालेभाज्यामधून मिळतात. प्रोटीनचं प्रमाण वाढवा, जे दूध, मासे, चिकन किंवा व्हेज खात, डाळी खावा तुम्ही व्हेजिटेरियन माणसांनी. अशा प्रकारे डाएटमध्ये तुम्ही बदल करा. आणि दुसरी एक मेथड सध्या खूप गाजत आहे, ते टाईममध्ये जेवण करा. म्हणजे कसं आहे, समजा 24 तासाचा आपला दिवस असतो, तर 8 तासामध्येच तुम्ही जेवण करा, उरलेल्या 16 तासामध्ये तुम्ही फास्टिंग करा, ज्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतात. ह्या इंटरमिटंट फास्टिंगचा अर्थ काय होतो, तुमच्या शरीरामध्ये ग्लुकोज जो असतो, जो फॅट लिव्हरमध्ये आणि आपल्या मसलमध्ये स्टोअर असतो, 700 ग्रॅम ग्लुकोज आपल्या बॉडीमध्ये न जेवता पण ऑलरेडी स्टोअर्ड असतो. हे ग्लुकोज जर तुम्हाला जाळायचं असेल किंवा हे ग्लुकोज तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्हाला फास्टिंगची खूप गरज असते. आणि हे जे ग्लुकोज 700 ग्रॅम जर तुम्ही 1.5 दिवस उपाशी राहिलात तर तुमचं ग्लुकोज एकदम नॉर्मल पातळीला येतं. त्यामुळे तुम्हाला आहारामध्ये बदल करणं खूप महत्त्वाचं आहे. आजकाल एक डाएट खूप गाजत आहे, सकाळी 12 वाजेपर्यंत तुम्हाला जे आवडतात ते 4-5 फळे खा, पण फळे सालीसोबत खा किंवा फळाचा ज्यूस घेऊ नका, कारण त्यामध्ये साखर टाकली जाते, त्यामुळे रक्तातील साखर वाढते. आणि 12 ते 7 मध्ये तुम्ही 2 वेळेस जेवण करा. जेवणामध्ये पण तुम्हाला सांगितलं, एक वेळेस एकच कडधान्य खावा किंवा एक वेळेस तुम्ही रोटी घ्या किंवा चपाती घ्या आणि भात नका घेऊ, डाळ, सॅलेड, ताक वगैरे घ्या आणि डाळ वगैरे घ्या, असं समतोल आहार राहू द्या. म्हणजे फक्त भात डाळ घेतलात किंवा रोटी भाजी असं नको, त्यात सगळंच आलं पाहिजे. त्यात सॅलड आला पाहिजे, त्यात डाळ आली पाहिजे, त्यात भाजी आली पाहिजे, त्यात रोटी आली पाहिजे. अशा प्रकारे याला समतोल आहार म्हणतात. आणि जेवणाचं एक स्टेप्स असतात. सर्वप्रथम काय करा, जेवताना तुम्ही पहिली प्लेट सेपरेट एक सॅलेडची करा, ती सॅलेडची प्लेट पहिल्यांदा खा. नंतर मग तुम्हाला मोड आलेले कडधान्य खावा किंवा तुम्ही हे खाऊ, शेंगदाणे खाऊ शकता. मग त्यानंतर ताक वगैरे प्या, मग जेवण करा. आता तुम्ही म्हणता, साहेब आधी मोड आलेलं कडधान्य खाल्लं, मग नंतर ताक खाल्लं पिलं आणि नंतर मग आधी सॅलेड खाल्लं, हे सगळं खाल्ल्यानंतर भूक लागेल का? मी तुम्हाला एक विश्वास देतो, तुम्हाला सुरुवातीला वाटेल की आपलं पोट भरेल, पण नंतर ज्याला भूक लागत नाही, ज्याला नेहमी थकवा वाटतो, त्याला नंतर असं जाणवेल की आपली भूक वाढलेली आहे, आपलं मेटाबॉलिझम वाढलेलं आहे. मेटाबॉलिझम जेव्हा वाढतं तेव्हा फॅट बर्न होतो. त्यामुळे हे जेवणाचे ज्या स्टेप्स आहेत ह्या तुम्ही लक्षात घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही आहारामध्ये बदल करा. दुसरी गोष्ट आहे लो कार्बोहायड्रेट डाएट. लो कार्बोहायड्रेट म्हणजे असा डाएट ज्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी केलं जातं आणि प्रोटीनचं प्रमाण आणि हेल्दी फॅटचं प्रमाण वाढवलं जातं. अशा प्रकारे कार्बोहायड्रेटपासून शुगर तयार होत असल्यामुळे तुमची शुगरच तयार होणार नाही. दुसरं आहे लो कॅलरी डाएट, म्हणजे माणसाला रोज 2000 ते 2200 कॅलरीचं जेवण लागतं. पण आपण जर एखाद्या डॉक्टरच्या देखरेखीखाली 800 कॅलरीज किंवा 1000 कॅलरीजचं जर डाएट घेतलं, त्यात लो कॅलरीज घेतल्यामुळे तुम्हाला वाटेल की आपल्याला अशक्तपणा येईल, तसं नाही. जे काही कॅलरीज घेतात त्यामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्सचे फूड, म्हणजे तुम्ही अन्न खाल्लात तर लवकर शुगर वाढणार नाही असे पदार्थ तुम्हाला दिलात. त्यामुळे तुमच्या शरीराला इंधन पण भेटतं, म्हणजे ऊर्जा पण भेटते आणि तुमचं वजन लवकर फॅट कमी होण्यास तुमची मदत होते. अशा प्रकारे लो कार्बोहायड्रेट डाएट, लो कॅलरी डाएट आणि इंटरमिडिएट
फास्टिंग म्हणजे वेळेमध्ये जेवण करा, हे बदल केल्यामुळे सुद्धा तुमचं डायबिटिक रिव्हर्स व्हायला मदत मध्ये. दुसरं म्हणजे डिटॉक्स म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो कचरा तयार झालेला असतो, जो टॉक्सिन तयार झाला तो बाहेर काढणे. जसं आपण आपल्या घरामध्ये कचरा झाल्यानंतर आपण साफ करतो, तसंच आपल्या बॉडीला सुद्धा डिटॉक्स करणे गरजेचं आहे. म्हणून आजकाल डिटॉक्स स्मूदी किंवा हे जे डिटॉक्स ज्यूस आहे ते खूप फेमस होत चालले. डिटॉक्स ज्यूस म्हणजे काय असतं, आपण समजा कोरडे पदार्थ खाल्लो, जसं ब्रेड खाल्लं, बिस्किट खाल्लं, हे पचवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये आम्ल तयार करावं लागतं. मग ऍसिडिटी वाढते, ऍसिडिटी वाढल्यानंतर आपलं इन्फ्लामेशन वाढतं, इन्फ्लामेशन वाढलं तर आपलं इन्सुलिन प्रतिरोध सुरू होतो. अशा प्रकारे चक्र सुरू होतं. म्हणून तुम्ही बॉडी अल्कलाइज ठेवण्याचा प्रयत्न करा. बॉडी अल्कलाइज ठेवण्याचा आज एक घरगुती उपाय खूप छान सांगितलेला आहे. समजा तुम्ही 1-2 लिटरचे जार घेतलात, त्याच्यात पाणी घ्या, त्याच्यामध्ये 4-5 काकडी टाका, गाजर टाका, एक हळदीचा तुकडा टाका, एक अद्रकचा तुकडा टाका, एक त्याच्यात अर्धा लिंबू पिळा, कोथिंबीर टाका. असं हे जार एक 12 तास तुम्ही तसंच ठेवा आणि नंतर जे पाणी आहे ते 24 तास हेच पाणी मग. अशा प्रकारे तुम्ही अल्कलाइज वॉटर तयार करू शकता आणि बॉडी डिटॉक्स करू शकता. सी म्हणजे कस्टमायझेशन ऑफ डाएट. कस्टमायझेशन तुमचा आहार प्लॅन कसा असला पाहिजे, तर हा तुमच्या वजनाप्रमाणे तुमची प्रकृती, तुमचे अनेक आजार बघून हे तुम्हाला प्लॅन केला. सर्वात अगोदर बॉडी मास इंडेक्स काढला जातो. मग तुम्हाला डेली रिक्वायरमेंट ऑफ कॅलरीज किती आहे, म्हणजे तुम्ही ओव्हरवेट आहे का अंडरवेट आहे ह्याप्रमाणे तुमची कॅलरीज काढली जाते. आणि नंतर बॉडी वेट आणि कॅलरीज प्रमाणे तुमचा डाएट किती द्यायला पाहिजे. जर तुमची कॅलरी रिक्वायरमेंट 2000 आहे आणि दररोज तुम्ही त्यात 500 कॅलरीज जरी कमी केलात, 1500 कॅलरीजचं डाएट घेतला, तर तुम्ही हळूहळू अर्धा किलो किंवा 1 किलो तुम्ही दर महिन्याला कमी करू शकता किंवा दर आठवड्याला सुद्धा कमी करू शकता. अशा प्रकारे तुम्ही कस्टमायझेशन ऑफ डाएट करून सुद्धा तुमचं वजन कमी करू शकता आणि वाढलेलं वजन किंवा वाढलेलं मेद कमी करू शकता आणि डायबिटीजला रिव्हर्स करू शकता. चौथी गोष्ट आहे डाएट बद्दल. आता मी तुम्हाला आता सांगितलेल्या आहारामध्ये काय काय बदल केला. आपल्या आहारामध्ये 5 घटक असतात: कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, मिनरल्स आणि विटॅमिन्स. मिनरल्स, विटॅमिन्स, प्रोटीन, फॅट ह्याचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे आणि कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करायचं. अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर तुमच्या शुगर तयार होणार नाही आणि तुमचं ग्लुकोज ऑटोमॅटिक कंट्रोलमध्ये येणार आहे. आणि ई म्हणजे एक्झरसाइज. एक्झरसाइजमध्ये खूप लोक म्हणतात की मी साहेब दररोज चालतो. चालणे हा व्यायाम नाही. चालण्यामुळे तुम्ही फक्त फिट राहू शकता, पण क्वालिटी ऑफ लाईफ जर तुम्हाला जगायची असेल किंवा 5 पिलर्स ऑफ फिटनेस ज्याला म्हणतात, किंवा इन्सुलिन जर रेजिस्टन्स कमी करायचं असेल तर तुम्हाला काही मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज करावं लागेल, अँटी ग्रॅव्हिटी एक्झरसाइज करावं लागेल. अँटी ग्रॅव्हिटी म्हणजे तुम्ही उलट सर्वांगासन, तुम्ही वाचून घ्या सर्वांगासन. यामध्ये काही जे योगासने सुद्धा तुम्हाला करायला लागतील, ज्यामुळे तुमचं इन्सुलिन पॅनक्रियाची कार्यशक्ती वाढते आणि इन्सुलिन तयार होण्याचं प्रमाण वाढतं. अशा प्रकारे एक्झरसाइजमध्ये तुम्हाला दररोज फक्त एकच एक्झरसाइज करू नका किंवा आठवड्यात एकच एक्झरसाइज करू. एक्झरसाइजमध्ये चेंज करा. कधी 2-3 दिवस कार्डिओ रेस्पिरेटरी कार्डिओ एक्झरसाइज, पळण्याचं, फास्ट चालण्याचं. जर तुम्ही चालत असाल तर त्यामध्ये थोडे बदल करा. 5 मिनिट तुम्ही चला, 10 मिनिट जरा पळा किंवा आणखीन 5 मिनिट तुम्ही फास्ट चला. असं ह्याला इंटरमिटंट ट्रेनिंग म्हणतात. यामुळे काय होतं, बर्न होतं फॅट आणि त्यामुळे प्रतिरोध कमी होतो. अशा प्रकारे एक्झरसाइजमध्ये कार्डिओ आलं, मग तुम्हाला आत्ता म्हणल्यासारखं वेट ट्रेनिंग आलं, मसल स्ट्रेंथनिंग एक्झरसाइज. मसल स्ट्रेंथनिंग खूप एक्झरसाइज, कारण मसलमध्ये जर तुम्ही व्यायाम केला तर मसलमधलं रक्तप्रवाह वाढतो आणि मसलमध्ये शुगर शोषून घेण्याची क्रिया वाढते, त्यामुळे तुमच्या रक्तातलं शुगर लवकर कमी होतं. अशा प्रकारे तुम्ही मसल स्ट्रॉंग करा. मसल स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला हाय प्रोटीन डाएट घ्यावं लागतं. लागतं तेव्हाच तुमचे मसल बिल्ड होतात. त्याच्यामुळे तुम्ही पुशअप, पुलअप्स किंवा वेट लिफ्टिंग असे वेट गेनचे एक्झरसाइज करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लास्टची इमोशनल बॅलन्स. म्हणजे इमोशनली तुम्ही बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही कोणीतरी तुम्हाला काहीतरी बोललेलं आहे, कोणीतरी तुमचं मन दुखावलेलं आहे, तर तुम्ही ती गोष्ट मनात साठवून ठेवू नका. ती गोष्ट विसरून जा, फॉरगिव्हनेस करत जावा आणि नेहमी तुम्ही ग्रॅटिट्यूडचा ॲटिट्यूड ठेवत जावा. म्हणजे काय तर नेहमी आभार माना, नेहमी दुसऱ्याला थँक्यू म्हणत जावा. त्यामुळे काय होतं, तुमचे हार्मोनल बॅलन्स खूप चांगला राहतो आणि तुम्हाला डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये खूप मदत होते. अशा प्रकारे आपण पाहिलं की तुम्ही तुमचं डायबिटीज कसा रिव्हर्स करू शकता. आता आपण पाहूया, खरंच हे डायबिटीज रिव्हर्स होऊ शकता. तर खरंच हे संशोधनानं खरंच क्लिअर झालेलं आहे की आपण डायबिटीज रिव्हर्स करू शकतो. फक्त त्यामध्ये तुम्ही सातत्य पाहिलं, तुमच्या जीवनशैलीमध्ये काही बदल केला पाहिजे, तुमच्या आहारामध्ये बदल केला पाहिजे, एक चांगली लाईफस्टाईल तुम्ही
दररोज अवलंबली पाहिजे. तर हे लाईफ कोणाकोणामध्ये पॉसिबल आहे? तर ज्यांना डायबिटीज होऊन 8 वर्षे किंवा 5 वर्षे झालेले आहेत, ज्यांना स्थूलता आहे यामध्ये आपण, किंवा ज्यांना गोळ्यावर आहे, किंवा ज्यांना आत्ताच डायबिटीज आहे, अशा लोकांमध्ये आपण नक्कीच डायबिटीज रिव्हर्स करू शकतो. फक्त त्यांनी डायबिटीज कळाल्यानंतर योग्य तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घ्या आणि योग्य ट्रीटमेंट घ्या. आणि आजकाल बाजारामध्ये आधुनिक औषधे आलेले आहेत. कारण डायबिटीजची तुम्ही बघितलं असतं, डायबिटीजच्या गोळ्या किंवा इन्सुलिन हे रक्तातील शुगर कंट्रोल करतात. पण असं कधीच झालं नाही की डायबिटीजचं शुगर कंट्रोल झालेलं आहे पण तो पेशंट हार्ट अटॅकनी म्हणा, किंवा किडनी फेल्युअरनी म्हणा, किंवा पॅरालिसिसमुळे त्याची डेथ झालेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला आपलं लाईफस्टाईल किंवा लाईफ क्वालिटी जर चांगली करायची असेल तर फक्त गोळ्या औषधाने जमणार नाही. तर आजकाल अशा गोळ्या बाजारात आलेल्या आहेत ज्या गोळ्या फक्त शुगरवर काम न करतात, तुमचं वजन कमी करतात, प्लस तुमच्या हृदयाला प्रोटेक्शन देतात, प्लस किडनीला प्रोटेक्शन देतात, प्लस कोलेस्ट्रॉल कमी करतात. अशा प्रकारे खूप छान गोळ्या असतात बाजारामध्ये आलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तज्ज्ञाला नक्की भेट द्या आणि भेट जाणून घ्या की तुमचं कोलेस्ट्रॉल सध्या, तुमचं मधुमेह कोणत्या लेवलला आहे. कारण मधुमेहाची तीव्रता कळण्यासाठी किंवा हे सगळं मॅनेजमेंट किंवा रिव्हर्स करण्यासाठी तुम्हाला काही तपासण्या कराव्या लागतील. त्या तपासण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आलं की फास्टिंग इन्सुलिन आणि हाय सेन्सिटिव्हिटी CRP. कारण तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लामेशन किंवा सूज वाढली आहे का हे बघण्याचं कशावरून कळतं? हाय सेन्सिटिव्हिटी. तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स वाढलेलं आहे, जे की इन्सुलिनचं प्रमाण नॉर्मल आहे पण तो इन्सुलिन काम करू देत नाही पेशी, तर त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. हे जाणून घ्यायचं असेल तर फास्टिंग इन्सुलिन करून घ्या. आणि फास्टिंग इन्सुलिनमध्ये जर 2 ते 6 त्याचं प्रमाण असेल तर ते नॉर्मल समजलं जातं. 6 ते 24 पर्यंत त्याला माइल्ड, 24 ते 50 पर्यंत त्याला मॉडरेट म्हणतात, आणि 50च्या वर जर इन्सुलिन वाढलं असेल त्याला सिव्हिअर इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात. आणि यावर लवकरात लवकर उपचार करणे खूप गरजेचे असते. अशा प्रकारे जर तुमचे बॉडी मधुमेह रिव्हर्स करायचे असेल तर काही तपासण्या मी म्हणल्यासारखं फास्टिंग इन्सुलिन, हाय सेन्सिटिव्हिटी, CRP, कोलेस्ट्रॉल करून घ्या. एक सर्वात सोपी मेजरमेंट म्हणजे एक मेजरिंग टेप घ्या आणि तुमचा कमरेचा घेर मोजा. जर तो कमरेचा घेर 34 इंचापेक्षा जास्त असेल किंवा 85 सेंटीमीटर जास्त असेल तर तुम्हाला भविष्यात डायबिटीज, इन्सुलिन रेजिस्टन्स, हृदयरोग होण्याचा धोका आहे. ही सगळ्यात सोपी. आणखीन एक टेस्ट म्हणजे तुमच्या शरीरात इन्सुलिन रेजिस्टन्स झालेला आहे हे कसं कळतं? तर तुमच्या मानेभोवती एक काळा डाग यायला लागतो. आपल्याला वाटतं हे काय पट्टा येत आहे, पण तो इन्सुलिन रेजिस्टन्स, त्याला अकॅन्थॉसिस नायग्रिकन्स कन, हे एक साईन आहे जे तुम्हाला अर्ली लवकर ओळखता येतं. अशा प्रकारे मी सांगितलेली माहिती जर आपल्या जीवनामध्ये अवलंबली तर तुम्ही नक्की आपला डायबिटीज रिव्हर्स करू शकता, मी तुम्हाला खात्री देऊ शकतो. पण त्यासाठी योग्य तज्ज्ञाला भेट द्या आणि योग्य तज्ज्ञाचं मार्गदर्शन घ्या. पुढील भागामध्ये तुम्हाला आणखीन असेच माहिती मी पुरवत राहील. नमस्कार, मी डॉक्टर बालाजी बिरादार, मधुमेह तज्ज्ञ. थँक्यू.